नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, BEML लिमिटेड तर्फे इथे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या जाहिराती अंतर्गत रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट या 2 पदासाठी ते पदभरतीसाठी ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता BEL लिमिटेड ही कंपनी जी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग अंतर्गत म्हणजे भारत सरकारच्या अंतर्गत ही कंपनी येत आहे आणि या कंपनीद्वारे स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट या पदाची ते पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर नोटिफिकेशन ही अशा प्रकारे प्रसिद्ध झालेली आहे. तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे क्वालिफिकेशन असणार आहे, पात्रता काय लागणार आहे, पेमेंट किती देणार आहे, गव्हर्नमेंट जॉब असणार आहे का नाही, या बाकीच्या सर्व ज्या गोष्टी असणार आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. त्याआधी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ती जाहिरात तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. इथे थोडक्यात या BEML कंपनीचा तुम्हाला इथे थोडक्यात डिस्क्रिप्शन दिलेला आहे, तुम्हाला हा PDF मध्ये वाचून घ्यायचा आहे. तर बघा याच्यामधील पहिले जे पद आहे ते स्टाफ नर्सचं पहिलं पद तुम्हाला पाहण्यासाठी भेटून जाणार आहे आणि इथे वॅकन्सी बघितल्या पोस्टसाठी तर 10 वॅकन्सी तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटून जातील. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन आहे. आता क्वालिफिकेशन कसं आहे बघा, इथे BSc नर्सिंग तुम्हाला लागणार आहे किंवा SSLC विथ 3 year डिप्लोमा इन नर्सिंग अँड मिडवायफरी फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर तुम्हाला BSc नर्सिंग किंवा डिप्लोमा लागणार आहे JNM नर्सिंगचा आणि तो लागणार आहे तुम्हाला कमीत कमी तुम्हाला 60% तुम्हाला ॲग्रिगेट तुम्हाला मार्क्स इथे पाहिजे, म्हणजे तुम्हाला 60% कमीत कमी तुम्हाला टक्केवारी असेल तर तुम्ही हा फॉर्म इथे भरू शकता. तर अशा प्रकारचे क्वालिफिकेशन तुम्हाला इथे लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स पण इथे मागितलेला आहे, तर तो कसा असणार आहे, शुड हॅव 2 to 3 years एक्सपिरियन्स इथे लागणार आहे, म्हणजे 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे. इन रिकॉग्नाइज हॉस्पिटल नर्सिंग होम्स, म्हणजे तुम्हाला इथे आता कुठेही केलेला असेल तर तुम्हाला चालून जाणार आहे, पण इथे 2 ते 3 वर्षाचा अनुभव इथे कंपल्सरी असणार आहे. त्याच्यानंतर इंडिकेटिव्ह जॉब डिस्क्रिप्शन, म्हणजे तुम्हाला इथे कशा प्रकारे जॉब प्रोफाईल असणार आहे या गोष्टी इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. तर बघा कसं आहे, वर्क इन OPD मध्ये काम असेल, IP कॅज्युअल्टी अँड ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर OHC OT ऑन शिफ्ट बेसिस ॲज पर कंपनी. त्याच्यानंतर काम जे असेल तुमचं शिफ्ट बेसिसवरती इथे तुम्हाला सांगितलं जात आहे. तर शिफ्ट बेसिसवर काम असेल तुमचं, OPD मध्ये काम असेल, ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरमध्ये तुमचं काम असेल, अशा प्रकारचे तुम्हाला ते ड्युटी इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहून घ्यायच्या आहेत. बघा कॅरी आउट अदर ड्युटी असाइन बाय डॉक्टरद्वारे जे तुम्हाला इथे ड्युटीज सांगितल्या जात आहेत ते तुम्हाला इथे कराव्या लागणार. तर अशा प्रकारचे तुम्हाला इथे अशा प्रकारचे जॉब डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाणार आहे. तर एकूण 10 पोस्टिंग या तुम्हाला स्टाफ नर्सच्या इथे पाहण्यासाठी भेटून जातील. एज्युकेशन वगैरे BSc नर्सिंग आणि तुम्हाला JNM डिप्लोमा लागेल, 2 ते 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. आता दुसरी जी पोस्ट आहे ही फार्मासिस्टची पोस्ट आहे, याच्यासाठी तुम्हाला 4 जागा इथे भरल्या जात आहेत. आता याच्यानंतर तुम्हाला या पदासाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे ती PUC 12वी तुम्हाला लागणार आहे विथ 2 years फुल टाईम डिप्लोमा इन फार्मसी. आता 2 वर्षाचा फार्मसी डिप्लोमा तुम्हाला इथे लागणार आहे. कमीत कमी 60% तुम्हाला ॲग्रिगेट मार्क्स इथे लागणार आहेत, तर 60% तुम्हाला टक्केवारी कमीत कमी इथे लागणार आहे. रजिस्ट्रेशन इन स्टेट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नेसेसरी. आता इथे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी इथे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे, ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजूनच जाईल. तर बघा इथे पण तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे, 2 ते 3 वर्षास तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. वर्किंग एक्सपिरियन्स रिलेटिव्ह फील्डमध्ये तुम्हाला इथे एक्सपिरियन्स पण या पदासाठी पण पाहण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला इथे असणार आहे सर्व माहिती. त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला पे स्केल, म्हणजे तुम्हाला इथे दर महिन्याला पगार किती दिला जाणार आहे. तर स्टाफ नर्सचं जे पोस्ट आहे हे ग्रुप Cचं पोस्ट इथे तुम्हाला असणार आहे. आता यासाठी
अप्पर एज लिमिट जे असेल 30 वर्ष एज लिमिट तुम्हाला असणार आहे स्टाफ नर्स पदासाठी. आणि पगार जो असणार आहे तुम्हाला 18,780 रुपयापासून 67,390 रुपये एवढा पगार तुम्हाला स्टाफ नर्स या पदासाठी इथे दिला जाणार आहे. आणि फार्मासिस्टचं जे पद आहे ग्रुप बीचं पोस्ट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल. आणि या पदासाठी 29 वर्षे एज लिमिट इथे असणार आहे. आणि या पदासाठी रुपये 16,900 पासून ते 60,650 रुपये एवढा पगार तुम्हाला फार्मासिस्ट या पदासाठी पाहण्यासाठी भेटणार आहे. तर असा हा पेमेंट स्केल पण तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर बघा कॉन्ट्रॅक्ट अँड अब्झॉर्प्शन. आता ही जी पोस्टिंग आहे कशा प्रकारे इथे व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे. तर सर्वात अगोदर तुमची जी पोस्टिंग राहील ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. त्याच्यानंतर आता कॉन्ट्रॅक्ट संपला की तुम्हाला तिथे या कंपनीमध्ये तुम्हाला नंतर परमनंट करून घेतलं जाणार आहे. तर ही क्रायटेरिया काय आहे तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. तर बघा सर्वात अगोदर स्टाफ नर्ससाठी असणार आहे. आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचा जो पिरियड आहे हा 2 वर्षाचा पिरियड तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्टचा असणार आहे तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर. याच्यामध्ये तुम्हाला ड्युरिंग पिरियडमध्ये तुम्हाला पगार जो असणार आहे तो असणार आहे 20,500 रुपयापासून ते 25,500 रुपये एवढा पगार तुम्हाला इथे दिला जाईल कॉन्ट्रॅक्टच्या पिरियडमध्ये. आता हा कॉन्ट्रॅक्ट जो असणार आहे हा 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला इथे असणार आहे. फर्स्ट इयर अँड सेकंड इयर कॉन्ट्रॅक्ट पिरियड तुमचा हा असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट पिरियड. आता हा सक्सेसफुल कॉन्ट्रॅक्ट पिरियड संपला याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते ऑब्झर्व करून घेतलं जाणार आहे. BMEL कंपनीमध्ये तुम्हाला ते ऑब्झर्व म्हणजे परमनंट करून घेतलं जाणार आहे. आणि याची तुमचं ग्रुप असेल ग्रुप C तुमची पोस्ट तुम्हाला इथे मग त्याच्यानंतर केली जाणार आहे. तुमची जे पोस्ट जे असेल ते पोस्टची ग्रुप तुमचं C कॅटेगरीमध्ये तुमची पोस्टिंग इथे येणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचं पोस्टिंग नंतर असेल तुमचं 18,780 पासून 67,390 रुपये असं पेमेंट तुम्हाला नंतर परमनंटमध्ये केलं जाणार आहे. तर हा पे लेवल तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि फार्मासिस्ट या पदासाठी इथे पण तुम्हाला 2 वर्षाचा पिरियड कॉन्ट्रॅक्ट पिरियड हा असणार आहे. या पिरियडमध्ये तुम्हाला ड्युरिंग दिस पिरियड पगार जो असेल 20,000 रुपयापासून 23,500 रुपये पर मंथ तुम्हाला एवढा पगार या पिरियडमध्ये दिला जाणार आहे. फर्स्ट इयर अँड सेकंड इयरसाठी हा पगार तुम्हाला इथे असणार आहे. त्याच्यानंतर ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट पिरियड. त्याच्यानंतर हा पण कॉन्ट्रॅक्ट पिरियड कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑब्झर्व करून घेतलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला इथे परमनंट केलं जाणार आहे या पदासाठी. आणि हे पद तुमचं कॉन्ट्रॅक्टचं जे पद आहे हे कन्वर्ट होईल ग्रुप B पोस्टमध्ये तुमचं पद कन्वर्ट केलं जाईल. आणि या पदासाठी तुम्हाला त्याच्यानंतर पेमेंट जो असेल तुमचा 16,900 पासून 60,650 रुपये हा पगार तुमचा इथे परमनंटमध्ये केला जाणार आहे. तर अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट ऑब्झर्प्शन तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. ही सर्वात महत्त्वाची माहिती होती. तर जर समजली नसेल विद्यार्थ्यांना तर परत तुम्हाला हा व्यवस्थितपणे परत व्हिडिओ रिपीट पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता इथे ऑल इंडियन नॅशनल मे अप्लाय म्हणजे आता ऑल इंडियन कॅन्डिडेट्स इथे अर्ज करू शकणार आहेत. आणि 12 सप्टेंबर हा फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. तर बघा अप्पर एज लिमिट म्हणजे एज रिलॅक्सेशन जे असणार आहे तुम्हाला 5 वर्षे SC ST कॅटेगरीसाठी असणार आहे आणि 3 वर्षे OBC कॅन्डिडेटसाठी इथे ही असणार आहे. आता इथे एज लिमिट तुम्ही बघू शकता. स्टाफ नर्ससाठी 30 वर्ष आहे. SC ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन म्हणजे 35 वर्षापर्यंत SC ST उमेदवार अर्ज करतील. आणि 3 वर्षाचा असणार आहे OBC साठी म्हणजे 33 वर्षापर्यंत OBC उमेदवार इथे अर्ज करतील. अशी एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाईल. त्याच्यानंतर बघा एलिजिबिलिटी ऑन इंटरेस्टेड कॅन्डिडेटसाठी 200 रुपये फी असणार आहे. बघा जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी 200 रुपये ही ॲप्लिकेशन फीस इथे तुम्हाला असणार आहे फॉर्म भरण्यासाठी. आणि SC ST PWD विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारची फीस इथे नसणार आहे. फक्त जनरल EWS आणि OBC उमेदवारासाठी इथे 200 रुपये फीस ही ॲप्लिकेशन फीस लागणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारे असणार आहे. आता सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची विद्यार्थी मित्रांनो घेतली जाणार आहे म्हणजे कॉम्प्युटरची तुमची ही टेस्ट असणार आहे. आणि याच्यासाठी वेळ असणार आहे 2 तासाचा वेळ तुम्हाला इथे असणार आहे. आणि ही जी टेस्ट असणार आहे 3 पार्टमध्ये तुमची असणार आहे. पेपर तर एकच असणार आहे त्या पेपरमध्ये तुमचे 3 पार्ट इथे केले जाणार आहेत. ते असणार आहे तुमचे MCQ चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला इथे असतील.
आता बघा पार्ट 1 जो असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन असतील जनरल अवेअरनेस, म्हणजे तुम्हाला करंट अफेअर असतील, GS GK रिझनिंग असतील, अशा प्रकारचे तुम्हाला 20 क्वेश्चन इथे बघायला भेटणार आहे. आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला जो असतील 20 क्वेश्चन असणार आहेत ते असणार तुम्हाला इंग्लिश आणि रिझनिंगचे तुम्हाला इथे असणार आहे. 20 क्वेश्चन इंग्लिश रिझनिंगचे तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटतील. आणि पार्ट 3 जो आहे हा पार्ट 3 असणार आहे तुमचा फील्ड रिलेटेड तुमचा हा असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 60 क्वेश्चन तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. तर अशा 3 स्लॉटमध्ये तुमचा हा पेपर इथे डिवाइड करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये टोटल 100 क्वेश्चन्स तुम्हाला इथे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारची सिलेक्शन प्रोसिजर तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर आता बघा ही 12 सप्टेंबर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी www.bemelindi.in या वेबसाईटवर तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करावा लागणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही तुम्हाला इथे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ती पण तुम्हाला इथे लागणार आहेत जे की महत्त्वाचे असणार आहेत फॉर्म ॲप्लिकेशन भरती वेळेस. तर बघा तुम्हाला रिसेंट साईटचा फोटो लागणार आहे, रिसेंटचा फोटो लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं सिग्नेचर लागणार आहे आणि व्हाईट बॅकग्राऊंड तुमचं इथे असलं पाहिजे. आणि म्हणजे तुमचा फोटो हा अपलोड करते क्लिअर दिसला पाहिजे तरच तुमचा हा फॉर्म इथे सबमिट केला जाणार आहे. त्याच्यानंतर जो असणार आहे कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला ते लागणार आहे. त्याच्यानंतर PWD सर्टिफिकेट ॲज ॲप्लिकेबल, जर PWD विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी लागेल. 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्कशीट, तुमची क्वालिफाईंग डिग्री सर्टिफिकेट्स जे असतील ते, त्याच्यानंतर क्वालिफाईंग डिग्री मार्कशीट ॲज सिंगल PDF, तुमची जी मार्कशीट असणार आहे ती सिंगल पेजची PDF तुम्हाला ते असणार आहे. त्याच्यानंतर ऑल मार्क कार्ड अलॉंग विथ CGPA कन्व्हर्सेशन फॉर्म्युला ॲज ॲप्लिकेबल. आता तुमचं डिग्री जर असेल तर डिग्रीसाठी तुम्हाला CGPA असेल तुमचं मार्क्स जर CGPA मध्ये असेल तर त्याच्यासाठी तुमच्या युनिव्हर्सिटी फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला यूज करून तुम्हाला पर्सेंटेज इथे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये मेन्शन करायचे आहेत. त्याच्यानंतर ID कार्ड इश्यू बाय गव्हर्नमेंट इंडिया, जसं की त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड असे डॉक्युमेंट तुम्हाला ते लागणार आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन कंपल्सरी ते असणार आहे फार्मसीसाठी आणि स्टाफ नर्स विद्यार्थ्यांसाठी जे असेल ते तुम्हाला ते रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. आणि शेवटी ऑल रिलेव्हंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ॲज सिंगल PDF तुम्हाला इथे लावायचे आहे. एक्सपिरियन्स बी तुमचा सिंगल PDF मध्ये तुमचा हा असला पाहिजे, PDF जो असेल सिंगल पेजेसचीच असली पाहिजे. तर अशी काही महत्त्वाची इथे माहिती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. तर अशा प्रकारे BEML लिमिटेडद्वारे ही तुमची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करून घ्या. 12 सप्टेंबर ही शेवटची तारीख इथे असणार आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे, खूप चांगला जॉब. तर बाकी सर्व जी माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेतलेली आहे. शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे. चॅनलवरती नवीन जर असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेलला ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या अशाच नवीन जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जातील. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटू तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.